तर जळगाव जिल्ह्यातील तरसोद पाळधी या बायपासवरील असोदा पुलाची स्थिती सध्या गंभीर बनलेली आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। तरी पुलावरील धोकादायक परिस्थितीकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। रेल्वे लाईन लगत उभारण्यात आलेल्या पुलावरील काँक्रीटच्या प्लेट तसंच मुरुम माती कोसळण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। घटनास्थळी केवळ वरवरची डागडुजी सुरू असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे पुलाच्या संरचनेतील भाग खाली पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जळगाव शहरातील वाढती वाहतूक या ठिकाणी कमी व्हावी यासाठीच 1 वर्षाआधी तरसोद ते पाळधी बायपास रस्ता या ठिकाणी सुरू करण्यात आला। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या रस्त्याचं काम होतं, मात्र तब्बल 1 वर्षापूर्वीच उभारण्यात आलेल्या या रस्त्याची निकृष्ट अवस्था आता भीषण अवस्था समोर आलेली आहे। 3 दिवसापासून हा तरसोद ते पाळधी महामार्ग जो आहे तो बायपास रस्ता तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या महामार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। प्लेटी पडल्यानंतर या ठिकाणचा जो मुरुम आहे किंवा माती आहे या खाली ढासळलेल्या आहेत आणि हे निकृष्ट काम लपवण्यासाठी ठेकेदार असेल किंवा प्रशासनाच्या वतीने पांढरा कापड झाकून कुठेतरी थातूर मातूर पद्धतीने झालेलं काम निकृष्ट काम झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे। 3 दिवस झाले मात्र अद्यापही यावर कुठलाच तोडगा निघालेला नाही। दिल्लीची टीम या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी तपासणी झाल्यानंतरच निर्णय होईल असं प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र आता या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक जळगाव शहरामार्गे या ठिकाणी पाळधीकडे वळवण्यात आलेली आहे। मोठी अडचण वाहतूकदारांची वाहतुकीची कोंडी या ठिकाणी निर्माण होत असतानाच 3 दिवसापासून हा जो ब्रिज आहे हा ढासळल्यानंतरही याचे अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर या ठिकाणी या रेल्वेच्या ब्रिजच्या बाजूलाच हा जो पूल आहे तो ढासळलेला आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी हा सुद्धा रेल्वेचा जो ब्रिज आहे यातून या ठिकाणी दिवसातून शेकडो रेल्वे या ठिकाणी पास होत असतात आणि अशातच या ब्रिजचं झालेलं निकृष्ट काम कोणाच्या जीवाशी खेळ खेळतंय का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। एकीकडे या ठिकाणी मी प्रत्येक दृश्य आपल्याला दाखवू शकणार नाही, मात्र इतर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय की या ठिकाणी मोठमोठे खड्डे देखील पडलेले आहेत आणि या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना आपल्याला या समोर दिसतो आहे की हा जो ब्रिज उभारलेला आहे हा ब्रिज पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी ढासळायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाने वेळीच दखल घेतली, या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले, त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि हा ब्रिज आता वाहतुकीसाठी बंद केला आहे। 3 दिवस झाले वाहतुकीसाठी मोठी अडचण या ठिकाणी होत असताना आज सकाळी थेट जर बघितलं तर या ठिकाणी वर्ष होऊनही या ठिकाणचा जो रस्ता आहे शेतात जाणारा जो सर्व्हिस रोड म्हणता या सर्व्हिस रोडची अजूनही डागडुगी झालेली नाहीये। तो काळ्या मातीचा असा रस्ता आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखलच असतो। शेतकऱ्यांना जाण्यासाठी शेतात जाण्यासाठी घरी जाण्यासाठी हा रस्ता उपलब्ध होण्यापूर्वीच या ठिकाणी मोठ्या पद्धतीने गारा आणि चिखल होताना दिसतंय। तर दुसरीकडे या ब्रिजच्या प्लेटा आता जमिनीवर पडायला सुरुवात झालेली आहे। 3 दिवस झाले प्रशासन कुठलीच दखल घेत नाहीये। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। तर या संदर्भात आता खासदार स्मिता वाघ यांनी तरसोद ते पाळधी बायपासवरील तडे गेलेल्या या रस्त्याची आणि पुलालगत कोसळलेल्या भरावाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळेला त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलंच धारेवरती धरले। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आणि संबंधितांवरती कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्याचबरोबर मी कोणालाही सोडणार नाही, यांना कोर्टात खेचा असा इशाराही दिलाय। काय झालंय त्याच्यापासून आपल्याला पळायचं नाहीये, आपल्याला फेस करायचंय। पुरीवर गेले ना साईडचे पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर टीम आली होती, सगळी टीम येऊन सगळं करून गेली आणि पहिल्याच पावसात जर धसत असेल तर माझं याच्यापेक्षा काय बोलणार आहे। सगळं म्हणजे नाही टीम आता पण रिपोर्ट पाठवला ना त्याचा, टीम 3-4 दिवसात येऊन जाईल, त्याची काय अडचण नाही ना। पण स्ट्रक्चर ऑडिट करायचं, त्यांना सोडू नका आणि त्यांना कोर्टात खेचावे पडले। काल कोणीतरी एक रील टाकल्यामुळे लक्षात आलं की त्या ठिकाणी थोडा भाग खचल्याचं या ठिकाणी प्राथमिक दिसलेलं आहे। आता दिल्लीची टीम तिथे आल्याचं मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। बघूया आता रिपोर्टिंग काय आहे। पण नवीन ब्रिज या पद्धतीने होता तर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली गेली पाहिजे, कारण की तडा पडतोच कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय।
तर या सगळ्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आणि दिल्लीतील विशेष गुणवत्ता तपासणी पथक आता लवकरच घटनास्थळी दाखल होत आहे। या पथकाच्या अहवालानंतर दोषींवरती कारवाई केली जाणार आहे, तर ठेकेदार कंपनीने सर्व आरोप फेटाळलेले आहेत। रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे माती खचली आणि त्यामुळे भराव कोसळल्याचा दावा कंपनीचे प्रतिनिधी गौतम दत्ता यांनी केलाय। त्यामुळे आता गुणवत्ता तपासणी पथकाच्या अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये। ही जर तेव्हाच त्यांनी ॲक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती। त्या सदरील आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ॲक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही। तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे। त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले आहे। तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नहीं है। काम निश्चित नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है। इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे। यानी 1 साल का बात नहीं है, बात है पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है। वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है। पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील। त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम। त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊ। कागदावरच्या विकास योजनांच्या विरोधामध्ये बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा आगार तांडा या ठिकाणी तरुणांनी भ्रष्टाचार संग्रहालय नावाने प्रदर्शन भरवलंय। वड्यावस्ती तांड्यापासून देश पातळीवरती होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक चळवळ उभारण्यात आली आहे आणि 10 घराच्या आगार तांड्यावरती 7 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। मात्र प्रत्यक्ष गावात कुठलीच योजना राबवण्यात आलेली नाहीये। आज सुद्धा मूलभूत सुविधा या ठिकाणी पोहोचल्या नाहीयेत। रस्ते, पाणी आणि शिक्षणासाठी इथल्या लोकांना भटकंती करावी लागते। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गावकऱ्यांनी एकजूट होऊन ही लढाई आता सुरू केली आहे। तर 10 घरांच्या तांड्यावरती आता 7 कोटींचा खर्च झाल्याचं सांगितलं जाते, मात्र विकास कामं कुठेही दिसत नाहीयेत असा आरोप या गावकऱ्यांचा आहे। त्यामुळे कुप्पा आगार तांड्यातील तरुणांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। कागदावरच्या विकास योजनांविरोधात हे आंदोलन आहे। गावकऱ्यांनी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलेलं आहे। प्रत्यक्ष गावात कुठलीच योजना राबवली गेली नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। कुप्पा आगार तांड्यातील तरुणांनी त्यामुळे हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। कागदावरच्या विकास योजनांविरोधात ही त्यांची लढाई सुरू आहे आणि सगळ्या तरुणांनी एकत्र येत हे भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलेलं आहे। 10 घरांच्या तांड्यावरती 7 कोटींचा खर्च केल्याचं सांगितलं गेलं आहे।